मुलांनो, कसे आहेत सगळे? छान. आज सकाळी आले का रे सगळे शाळेत? हो. बरं, बघा आज ना आपण आता मूल्यवर्धन तासिकेला सुरुवात करणार आहे. मागच्या मूल्यवर्धनच्या तासिका जेव्हा झाली आपली, त्यावेळेला मी तुम्हाला घरी करायची कृती दिलेली होती. घरी तुम्हाला मी तुमच्या आईशी आणि वडिलांशी बोलायला लावलं होतं. कोण कोण बोललं सांगा बरं? मी. सगळेच बोलले? बरं, ठीक आहे. मग तिथे आईला विचारलं तुम्ही, तिच्या काय विचारलं होतं? कामामध्ये मदत कशी करायची? हा, कोण सांगेल बरं मला? मॅडम मी सांगू. हा, सांग. माझी आई मला ना दुकानावर धाडली होती सकाळीला. हा. घर धाडले होते आणि धाडले होते. अरे वा, छान. आता आपण आज जी मूल्यवर्धन तासिका सुरू करणार आहे ना, त्याच्या आधी आपण एक छान गाणं म्हणणार तर आता आपण काय करणार आहोत, मूल्यवर्धनची तासिका घेणार आहेत आता. तर त्याच्या आधी आपल्याला जोड्या करायच्या सगळ्यांना. तर जोड्या करण्यासाठी आपण एक खेळ घेणार आहेत, माझा मित्र ओळखा. तुम्हाला तुमचा मित्र ओळखायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला गट करायचे, 2 गट. बघा, पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत असेल आपल्याला इथे वेगवेगळे प्रसंग दिलेले आहेत. हा, हे प्रसंग मी आता तुम्हाला एक एक करून सांगणार आहे. पहिले मला सांगा तुम्ही त्या उपक्रमाचं नाव काय? वाचा बरं सगळ्यांनी. बघा, पहिल्या प्रसंगाकडे बघा सगळ्यांनी चित्रामध्ये. एक शाळा आहे, जशी आपली शाळा आहे ना तशी एक विद्या मंदिर आहे आणि त्या शाळेत मुले त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, जेव्हा त्यांचा वाढदिवस असतो ना त्या दिवशी रंगीत कपडे घालून येतात आणि तो गणवेश न घातल्याबद्दल बाई त्याला रागवत नाही. त्याच्या शाळेतल्या ज्या बाई आहेत त्या काही त्याला रागवल्या नाही. त्यांनी गणवेश जरी नाही घातला तरी त्यांनी काही रागवलेलं नाही त्याला. मॅडम आणि ज्या बाई आहेत त्याच्या शाळेतल्या, ते तो मुलगा शाळेत आल्यानंतर त्याचं त्यांनी अभिनंदन केलं. मग ह्या प्रसंगाबद्दल आता तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जोडीमध्ये एकमेकांशी चर्चा करा. मग मी तुम्हाला विचारेन. हा, घे पुस्तक, त्याच्याकडे तोंड करून बस आणि एकमेकांना सांगायचंय तुम्हाला. आता तुमच्यापैकी एका जोडीने इथे यायचं आणि त्या प्रसंगामध्ये काय झालेले ते सांगायचं आपल्याला. तिथे काय घडलंय? हा, मुलाचा बर्थडे होता ना, मॅडम केला लागावली नाही, केला ना अभिनंदन केला सगळ्यांनी. तू सांग बेटा, आता तुला काय वाटलं इथे काय झालंय? का नाही घातला त्याने शाळेचा गणवेश? तर सांगा बरं, तुमच्यापैकी कोण सांगेल त्याने आज शाळेचा गणवेश कोण? म्हणून त्याने आज रंगीत कपडे घातले. बसा खाली. मग मला सांग आता, तुमच्यापैकी एकाने कोणीतरी ती त्याने आज रंगीत कपडे घातले, बरोबर? त्याने आज शाळेचा गणवेश नाही घातला. मग ठीक आहे का रे, त्याने गणवेश नाही घातला तर चालेल का? चालेल? कोणाला वाटतं चालेल? मला वाटतं. तुला वाटतं? बरं, का बरं चालेल? का बरं? तिचा बर्थडे होता. बरं, ठीक आहे, शाबास, छान. टाळ्या वाजवा रे सगळ्यांनी. तर आणखी एक मी बोलवते आता जोडी. हा, तुम्ही हातेवर करायचा. आता मी बोलेल त्याने यायचं. चला, या तुमची जोडी. चल बघा, हा झाला आपला आता पहिला प्रसंग. आता आपण दुसऱ्या प्रसंगाकडे वळणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगते. आपण चर्चा करूया. बघा दुसऱ्या प्रसंगाकडे सगळ्यांनी.
त्याच्यानंतर बघा, आता समजा तुम्हाला रस्त्यामध्ये काहीतरी अडचण आली, हो. अचानक काहीतरी अडचण आली तुम्हाला, आणि तुम्हाला समजा तुम्ही आजारी पडले, काहीतरी चक्कर येत आहे तुम्हाला रस्त्याला, तर तशा वेळेस तुम्ही काय करणार बरं? काय करणार तशा वेळेस? दवाखान्यामध्ये जाणार. हा, बरं, दवाखान्यामध्ये जाणार, बरोबर सांगितलं त्याने. तू काय करणार? आईला सांगणार. आईला सांगणार. आणि समजा किराणा दुकानावर आहे आणि एक मुलगा आहे आणि त्याने किराणा दुकानातली एखादी गोष्ट चोरून घेतली, दुकानदाराचं लक्ष नाही त्याच्याकडे, ती गोष्ट त्याने चोरून घेतली, पण तुम्ही बघितलेले, तशा वेळेस तुम्ही काय करणार? हा, मी ना काय त्याला सांगणार? समजावणार. समजवणार. तू काय करणार तशा वेळेस? तेल पकडला. हा, तेल पकडला हा, आणि मी तेल समजावणार. हा, त्याला पकडणार आणि त्याला समजवणार. तू काय करणार? मी ना दुकानदाराला सांगून देणार. हा, दुकानदाराला सांगून देणार. पण तुमच्या लक्षात आलं का कुठली गोष्ट चुकीची आणि कोणती गोष्ट बरोबर आहे? हा, जी चुकीची गोष्ट आहे ती तुम्ही करणार का? नाही. आणि जर दुसऱ्याने केली तर तुम्ही काय करणार त्याला? त्याला समजावणार. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ व्यवस्थित बघावा लागेल ना. आता व्हिडिओ मध्ये काय घडलं हे कोण सांगेल बरं? खेळते होते ना ते, तिथं एक बॉल फेकलं ना, मग तो आउट झालं. मग आउट झालं, मग बॅट मागलं, त्यानं नाही दिलं. मग गेलं चोरलंय सांगितलं. सगळ्यांनी छान प्रयत्न केला सांगण्याचा. बरोबर समजलं तुम्हाला सगळ्यांना? बघा, मग हे काय होतं? चुकीचं होतं. मग अशा बऱ्याच गोष्टी घडतात, तुमच्याकडून पण काही चुका होऊन जातात. मग तुम्ही काय म्हटलं पाहिजे समोरच्याला? सॉरी म्हणायचं, माफी मागायचं आणि पुन्हा आपण त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचं असतं. मग अशा प्रकारे आज आपण बरोबर की चूक असा उपक्रम आज घेतला मूल्यवर्धनचा. आता तुम्हाला मी एक घरी करावयाची कृती देणार आहे. घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचे बघा. आज तुम्ही जाणार, तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या घरातले लोक, आजूबाजूच्या तुमच्या गल्लीतल्या परिसरातलं कोण काय करतं याचं निरीक्षण तुम्हाला करायचे. काय करायचंय? निरीक्षण करायचे, बघायचं, ऐकायचं, तुम्ही काहीच बोलायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही उद्या येणार पुढच्या मूल्यवर्धनच्या तासिकेला, मी तुम्हाला विचारेल की तुम्ही काय निरीक्षण केलं. तुमच्या लक्षात राहणार नाही तर लिहून ठेवायचं, कळलं? पुढच्या मूल्यवर्धन तासिकेला मी विचारेल की तुम्हाला काय चांगलं दिसलं, काय चुकीचं दिसलं आणि काय बरोबर दिसलं. समजलं आजचा उपक्रम? समजला आपल्याला सगळ्यांना? चला, एकदा सगळ्यांनी छान उत्तरं दिली म्हणून टाळ्या वाजवूया.